च्या वाटणीवरून झालेल्या वादातून मुलाने बापाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून जन्मदात्याचा खून केला। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील शिवणगाव येथे ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली। शिवणगाव येथे सूर्यवंशी कुटुंब राहते। सूर्यवंशी कुटुंबाच्या घरात 2 खोल्या व गायीसाठी 1 खोली असून घरातील अर्धा हिस्सा पांडुरंग सूर्यवंशी यांच्या नावावर तर उर्वरित अर्धा हिस्सा मुलगा गंगाधर याच्या नावावर आहे। पण मनोजच्या नावावर काही नाही। मनोज सूर्यवंशी हा काही दिवसांपूर्वी गावाकडे आला होता। त्याने घरातील अर्धा हिस्सा आपल्या नावावर करून देण्याची मागणी केली। यावरून घरात वाद घातला। ऑगस्ट 15 रोजी सकाळीही घराच्या कारणावरून वाद झाला। त्यानंतर सुंदरबाई शेतमजुरीसाठी गेल्यानंतर मुलगा मनोज याने घराच्या वाटणीच्या कारणावरून वडिलांच्या डोक्यात लाकडाने मारून त्यांचा खून केला। खून करून आरोपी मनोज रेल्वे पटरीच्या मार्गावरून मुदखेड रेल्वे स्थानकाकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। आरोपी पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी वेषांतर करून आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला रेल्वे पटरीवरून पकडले।